ऋषिका अंकुश तुपे आहे. मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळेगाव खुर्द, जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे. मी विकसित भारत बुलढाण्यावर बोलत आहे. तसेच मी वॉलपीस बनवलेला आहे. आपण बाजारात गेल्यानंतर असे घराच्या सजावटीसाठी वॉलपीस घेतो. त्यामध्ये आपले पैसे न घालवता आपण घरच्या घरी वॉलपीस बनवू शकतो. मी असा सुंदरसा वॉलपीस बनवलेला आहे. त्यासाठी मी रंगीत कागद आणलेली आहे व मणी आणलेली आहे. याचा उपयोग मी कसा केलेला आहे, पहिले मी असे सुंदरसे फूल कापून घेतलेले आहे व त्याला स्टिक केलेले आहे. त्यानंतर मी खांद्याला सुद्धा तसेच फूल स्टिक केलेले आहे व बाजारातून मणी विकत न आणता असेच घरच्या घरी राखीचे मणी त्याला लावलेले आहे व सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे व त्याला खाली लटकन सुद्धा घरगुतीच लावलेले आहे. असाच मी सुंदर असा वॉलपीस बनवलेला आहे. यामध्ये माझे काहीच पैसे खर्च नाही झाले. असंच आपल्या घरी काही पाहुणे आल्यावर आपण असे बाजारातून महागडे गुलदस्ते आणतो. त्यासाठी मी घरीच गुलदस्ता बनवलेला आहे. त्यासाठी मी चौकोनी कागद घेऊन त्याचा कोन तयार केला व सुंदर असे फूल बनवलेले आहे व त्यामध्ये गुलाबाचे फूल सुद्धा टाकलेले आहे व असे छोटे छोटे फूल तयार करून मी असं छानसा गुलदस्ता बनवलेला आहे. आपण दिवाळीसाठी खूप महागडे आकाशकंदील आणतो. त्यासाठी मी घरगुतीच आकाशकंदील बनवलेला आहे. त्यासाठी मी रंगीत कागदांचा उपयोग केलेला आहे व त्याला फुल स्टिक करून लावलेले आहे. असे खाली हे सोडलेले आहे. असा सुंदर असा आकाशकंदील बनवलेला आहे. माझे नाव समृद्धी गणेश तुपे आहे. मी इयत्ता 6वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जी प्रशाळा आळगाव खुर्द आहे. केंद्र ओढत बाजार ताप फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपण बाजारातून महागड्या मूर्त्या न आणता घरच्या घरी मूर्त्या बनवू शकतो. मी काळ्या मातीचा उपयोग करून आधी गणपतीचे पाट बनवून घेतले आहे व त्या पाटांना गणपतीचा आकार देऊन घेतला आहे. मोदक बनवलेला आहे व मी गणपतीला छान कलर दिलेला आहे व लाल मातीपासून पंत्या बनवल्या व वॉटर कलरचा उपयोग करून त्यांना कलर दिला व चमकी मारली. याच आपल्या कलागुणांमुळे आपण स्वतः व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनू शकतो.